नमस्कार मित्रांनो, विनिंग एज स्टडीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मित्रांनो, मेगा भरतीची सुरुवात झालेली आहे आणि जी पहिली जाहिरात आलेली आहे ती आहे कृषी विभागाची. आपण पाहूयात कृषी विभागाची जी जाहिरात आलेली आहे त्या जाहिरातीमध्ये कोणत्या कोणत्या जिल्ह्याची जाहिरात आलेली आहे आणि जाहिरात नेमकी काय आहे. तर आपण पहिले पाहूयात कोणत्या कोणत्या जिल्ह्याची जाहिरात रिलीज झालेली आहे. तर पहा, कृषी सेवक पदासाठी ही भरती असणार आहे आणि सध्या तरी लातूर, नागपूर, पुणे, ठाणे, कोल्हापूर आणि औरंगाबाद या विभागाची जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत. यामध्ये लातूर विभागासाठी 169 वॅकन्सीज, नागपूरसाठी 249, पुणेसाठी 314, ठाणेसाठी 124, कोल्हापूरसाठी 97 आणि औरंगाबादसाठी 112 वॅकन्सीज आहेत. तर मित्रांनो, हे सध्या ज्या काही ॲडव्हर्टिजमेंट उपलब्ध झालेल्या आहेत त्यांची वॅकन्सीज आहेत आणि बाकीचे ॲडव्हर्टिजमेंट आणखी येणार आहे. तर लक्षात घ्या, आपण याच्यातील एक पुणेची ॲडव्हर्टिजमेंट जी काही ती नमुना दाखल पाहूयात. बाकीचे ॲडव्हर्टिजमेंट सेम असणार आहेत, फक्त वॅकन्सीज बदल असणार आहेत त्या जिल्ह्यानुसार. तुमची जी काय फॉर्म भरण्याची तारीख वगैरे सेम असणार आहे, फक्त वॅकन्सीज चेंज असणार आहेत. आपण पाहूयात पुणेची ॲडव्हर्टिजमेंट. स्क्रीनवर जी तुम्हाला दिसते ती पुणेची ॲडव्हर्टिजमेंट आहे, महाराष्ट्र शासन कृषी विभाग. तर पहा, पुणे विभागाची ॲड आहे, आपण पाहूयात. विभागीय कृषी संचालक पुणे विभाग या अंतर्गत ह्या जाहिरात देण्यात आलेली आहे. विभागीय कृषी सहसंचालक पुणे विभाग, पुणे कार्यालयाअंतर्गत गट क संवर्गातील कृषी सहाय्यकांची रिक्त पदे कृषी सेवक म्हणून निश्चित वेतनावर सरळ सेवेने भरावयाच्या पदाकरिता संगणक आधारित परीक्षा आयोजित करण्याबाबत जाहिरात. तर पहा, ही एक्झाम असणार आहे ती CBT कम्प्युटर बेस्ड ऑनलाईन एक्झामिनेशन असणार आहे. कृषी सहाय्यकांची रिक्त पदे कृषी सेवक म्हणून निश्चित वेतनावर सरळ सेवेने भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि या पदासाठी अर्हताप्राप्त उमेदवार अर्ज करू शकतात. तर पहा, ऑनलाईन अर्जवर शुल्क भरण्याचा कालावधी 5/1/2019 म्हणजे आजपासून तुम्ही फॉर्म भरू शकता. 5/1/2019 ते 25/1/2019 म्हणजे 25 जानेवारी ही लास्ट डेट असणार आहे. प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे तर हे तुम्हाला महापरीक्षा पोर्टलवर उपलब्ध करण्यात येईल आणि ऑनलाईन परीक्षेचा दिनांक देखील आणखी कळवण्यात आलेला नाही, तर तो देखील महापरीक्षा पोर्टलवर अवेलेबल करून देण्यात येईल. तर पहा, ती पाहून घेऊयात आपण. हे सर्व विभागाची क गटातील पदे आहेत आणि याची जी इतर तपशील आहे ते महापरीक्षा.gov या किंवा कृषी विभागाची जी वेबसाईट आहे कृषी.महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटवर तुम्हाला पाहता येईल. याची सर्व ॲडव्हर्टिजमेंट तुम्ही व्यवस्थित वाचूनच हा फॉर्म भरावा. तर पहा, तुमचा ईमेल ID वगैरे तुम्ही व्यवस्थित द्या हा फॉर्म भरताना. ऑनलाईन एक्झाम असणार आहे त्यामुळे. तर आपण पाहूयात महत्त्वाची गोष्ट. ॲडव्हर्टिजमेंट फार मोठे आहे, आपण फक्त महत्त्वाच्या गोष्टी कव्हर करूयात. ही एक्झाम असणार आहे जिल्ह्याच्या मुख्यालय ठिकाणी. ही एक्झाम आयोजित करण्यात येणार आहे जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी आणि परीक्षा शुल्क, परीक्षेचा अभ्यासक्रम या सर्व माहिती तुम्हाला महापरीक्षा.gov.in या वेबसाईटवर पाहायला मिळतील. तर आपण पाहूयात आता. पहा तुम्ही आता, पुणे विभागाची जाहिरात आहे आणि एकूण पदे आहेत 313. खुला प्रवर्गासाठी जी काही पदे आहेत ती असणार आहेत एकूण पदे आहेत 313 आणि तुम्ही पाहू शकता कसे पदे वगैरे किती आहेत. तर सर्वसाधारणसाठी 101 पदे आहेत आणि महिला 94, माजी सैनिक 47. तर बाकीचे पदे तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या. तर आता आपण पाहूयात किमान शैक्षणिक अर्हता यासाठी जी काही लागणार आहे ते पहा. पदाचे नाव आहे कृषी सेवक. वेतन असणार आहे निश्चित वेतन ₹6,000 प्रतिमाह. किमान शैक्षणिक अर्हता पाहून घ्या. शासन मान्य संस्था किंवा कृषी विद्यापीठामधील कृषी पदविका किंवा कृषी पदवी व तिच्याशी समतुल्य म्हणून मान्यता मिळालेली अशी इतर कोणतीही अर्हता धारण केलेली आहे असे उमेदवार. तर ज्यांच्याकडे कृषी पदविका किंवा कृषीची डिग्री आहे ते उमेदवार किंवा समतुल्य जे काही शैक्षणिक अर्हता असेल ते उमेदवार. शैक्षणिक अर्हतेच्या शेवटच्या वर्षात अभ्यासक्रम पूर्ण करत असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहणार नाहीत. हे पहा, महत्त्वाची गोष्ट आहे. आणि पुढची गोष्ट हे पण महत्त्वाचं, पॉईंट 3. निवड झालेल्या उमेदवारांची कृषी सेवक पदी प्रथमतः 1 वर्षासाठी नियुक्ती करण्यात येईल व त्यांचे काम समाधानकारक असल्याचे आढळून आल्यास पुन्हा 1 वर्षांची नियुक्ती करण्यात येईल. याप्रमाणे कृषी सेवक पदी नियुक्तीचा कामाचा कालावधी 3 वर्षाचा राहील. 3 वर्षाचा कालावधी समाधानकारकरित्या पूर्ण केल्यानंतर पदांच्या उपलब्धतेप्रमाणे व आवश्यकतेप्रमाणे उमेदवारास कृषी सहाय्यक या नियमित पदावर नियुक्ती देण्याचा विचार करण्यात येईल. तर या गोष्टी आहेत, महत्त्वाचे, वाचून घ्या. तर वयोमर्यादा पहा. वयोमर्यादा असणार आहे किमान वय 19 वर्ष आणि कमाल वय 38 वर्ष आणि बाकीचे जे काय रेग्युलर शिथिल असतं ते आहेच. महिलांसाठी समांतर आरक्षण, भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त आरक्षण आहे, खेळाडू आरक्षण आहे, दिव्यांगासाठी आरक्षण आहे. परीक्षा शुल्क पहा.
सर्वसाधारण किंवा खुला प्रवर्गासाठी 400 रुपये आहे आणि मागासवर्गीयांसाठी 200 रुपये. दिव्यांग व्यक्ती व माजी सैनिक यांना परीक्षा शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आलेली आहे. पाहता अर्ज भरण्याची पद्धत वगैरे तुम्हाला महापरीक्षेवर तुम्ही फॉर्म भरलेले असतीलच तेच पद्धत आहे. इथं फक्त पहा युजर नेम पासवर्ड जपून ठेवा. तुम्ही जे काही फॉर्म वगैरे भरताय त्यांच्या प्रिंटआउट काढून जपून ठेवा. तुमचे मेल ID वगैरे व्यवस्थित ठेवा कारण लागू शकतं. आणि लक्षात घ्या याच्यानंतर बऱ्याच ॲडव्हर्टिजमेंट येणार आहे त्यामुळे व्यवस्थित याच्या सर्व नोंदी ठेवा तुम्ही. प्रत्येकाची प्रिंटआउट वगैरे फाईल बनवून ठेवा कारण बाकीचे ॲड पण येतीलच. फोटो अपलोड करणे, साईन अपलोड करणे या गोष्टी आहेत. महापरीक्षा पोर्टलवर जो काही जुना प्रकार होता फॉर्म भरण्याचा तोच इथे देखील आहे. तर ही सर्व बाकीची ॲडव्हर्टिजमेंट तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या, बरीच मोठी आहे. तुमचा फॉर्म वगैरे तुम्ही भरल्यानंतर त्याची प्रिंट वगैरे काढून ठेवा. आणि तुमचा जो इथं नोंदणी व अर्ज भरण्यासाठीचा कालावधी आपण सांगितलेलाच आहे 5 जानेवारी ते 25 जानेवारी. शैक्षणिक कागदपत्रांचा तपशील दिलेला आहे तुम्ही पाहू शकता. इथं तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय तुमचे सगळे आतापर्यंतचे शैक्षणिक डॉक्युमेंट्स किंवा डिग्रीचे डॉक्युमेंट्स वगैरे तुम्हाला इथे लागतील. इथं तुम्हाला अर्जाचा नमुना देखील दिलेला आहे, लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र वगैरे. तर आता पहा तपशील आपण पाहूयात की निवडीची पद्धत किंवा एक्झाम कशा पद्धतीची असणार आहे. पहा कृषी सेवक या पदासाठी, कृषी सेवक पदासाठी फक्त मराठी माध्यमातून एक्झाम होईल. पहा फक्त मराठी माध्यमातून एक्झाम असणार आहे. ती कम्प्युटर बेस्ड ऑनलाईन एक्झामिनेशन असेल. संगणक आधारित 200 प्रश्नांची व 200 गुणांची एक्झाम म्हणजे 200 गुण असतील आणि 200 क्वेश्चन असतील. आणि पाहता कृषी सेवकासाठी जी संगणक आधारित CBT एक्झाम असेल त्याचे गुण जे मार्क्स कसे असणार आहेत. पहा मराठी 20 प्रश्न, इंग्रजी 20 प्रश्न, सामान्य ज्ञान 20 प्रश्न, बौद्धिक चाचणी 20 प्रश्न आणि कृषी विषयक म्हणजे जो काही तुमचा कोर सब्जेक्ट आहे कृषी विषयक त्यासाठी 120 क्वेश्चन असे टोटल 200 क्वेश्चनची एक्झाम असणार आहे. आणि MCQ मध्ये एक्झाम असेल, MCQ टाईपमध्ये सगळी MCQ किंवा बहुपर्यायी स्वरूपाची. आणि मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी परीक्षेचा दर्जा SSC म्हणजे 10वीचा राहील आणि कृषी विषयाच्या परीक्षेचा दर्जा कृषी पदविका दर्जाचा राहील. प्रश्नांची काठिण्य पातळी देखील दिलेला आहे तर 50, 30, 20 अशा अनुक्रमे सोपे, मध्यम व कठीण याप्रमाणे काठिण्य पातळी राहील. उपरोक्त पदासाठी घेण्यात येणारी संगणक आधारित परीक्षा स्लॉटमध्ये घेण्यात येईल. त्याचा तपशील उमेदवारांना प्रवेशपत्राबरोबर देण्यात येईल. त्याच्या डेट्स वगैरे तुम्हाला नंतर देण्यात येतील. आता तुम्ही फक्त फॉर्म भरायचा आहे. इतर अटी व शर्ती या रेग्युलर असणार आहे, त्याच्यात काही नवीन नाही आहे. तर आपण पाहूयात आणखीन काही व्यवस्थित राहिलेलं आहे का. तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 25/1/2019 असून त्या दिनांकास रात्री 23:59 पर्यंत तुम्ही अर्ज भरू शकता. त्याच्यानंतर अर्ज स्वीकारणे बंद होईल. तर मित्रांनो आपण ही पुण्याची जाहिरात एक नमुना दाखल पाहिलेला आहे. तुम्ही बाकीच्या जिल्ह्यांची देखील जाहिराती पाहू शकताय. त्या सर्व आम्ही तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल करून दिलेले आहेत. आणि प्रत्येक जिल्ह्यात जे काही नवीन अपडेट्स येतील या भरती संदर्भात ते देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोतच. आजच्या सेशनपुरते एवढेच. थँक्स. तुम्ही फॉलो करू शकता आम्हाला टेलिग्रामवर देखील. टेलिग्रामवर हे आपले खालील चार चॅनल उपलब्ध आहेत ते तुम्ही फॉलो करू शकता. पहिला चॅनल आहे आपला MPSC अड्डा विनिंग एज स्टडीज. या चॅनलवर तुम्हाला MPSC रिलेटेड अपडेट्स देण्यात येतील. दुसरा चॅनल आहे V जॉब अलर्ट सर्व्हिस, येथे फक्त जॉब अपडेट्स मिळतील तुम्हाला. तिसरा चॅनल आहे जिंदगी आणि बरंच काही MPSC मराठी मोटिवेशन. या चॅनलवर तुम्हाला मोटिवेशनल कोट्स, सक्सेस स्टोरीज, कॉमेडी व्हिडिओज आणखीन बरंच काही मिळणार आहे जे की तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. आणि आपला पुढचा चॅनल आहे फक्त मेगा भरती रिलेटेड जो की आहे मेगा भरती. तुम्हाला त्याचं पूर्ण नाव इथे दिसते, मेगा भरती किंवा महाभरती या नावाने तुम्ही सर्च करू शकता. या चॅनलवर मेगा भरती संदर्भात अपडेट्स दिले जातील. तुम्ही हे चॅनल्स जॉईन करू शकता. अर्थात याच्या लिंक्स आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेतच, तिथे जाऊन तुम्ही हे चॅनल जॉईन करू शकता. तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. विनिंग एज स्टडीजला आजच्या सेशनमध्ये एवढंच. आपण पुन्हा भेटूयातच एका नवीन व्हिडिओसह. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जय हिंद, जय महाराष्ट्र.